नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खमंग अशी मेथकुटाची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी मी अर्धा कप इतकी चणा डाळ घेतलेली आहे। हे सगळे पदार्थ आहेत तुम्हाला बारीक गॅसवरतीच खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यानंतर आपण पाव कप इतकं उडीद डाळ, मूग डाळ, त्याचबरोबर तांदूळ आणि गहू घेणार आहोत। सगळे हे जिन्नस आहेत ते समप्रमाणात घेतलेले आहे। फक्त आपण चणा डाळ अर्धा कप घेतलेली आहे। आता हे सगळे भाजून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले, त्याच्यामध्ये 10-12 लवंग, 10-12 काळी मिरी, 1 चमचावर जिरं, 1 चमचा मोहरी, त्याचबरोबर सुंठेचा थोडासा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हे सगळं आणि 4 ते 5 सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत। हे सगळं खमंग भाजून झाल्यानंतर थंड होऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटून झाल्यानंतर चाळून देखील घ्यायचं बरं का। वाटताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाका, थोडंसं हिंग टाका आणि वाटून घ्यायचं आहे। आता हे खायचं कशाबरोबर? छान मऊ गुरगुट्या भात करायचा, त्याच्यावरती हे मेथकूट घालायचं, तूप घालायचं आणि ह्याचा आस्वाद घ्यायचा। तुम्ही गरम गरम भाकरीवरती तेल आणि भाकरी आणि हे मेथकूट ते देखील आस्वाद घेऊ शकता। त्याचबरोबर दह्यामध्ये मिक्स करून देखील खाऊ शकता। तर अशा प्रकारे हे खमंग असं मेथकूट आपलं तयार झालेले आहे।